सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र मरोळ या ठिकाणी आज 15 फेब्रुवारीला सीपी मुंबईचं ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा 15 फेब्रुवारीला आज ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज ग्राउंड कशा पद्धतीने झाला, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, आपल्याला किती वाजता जायचं, जे पण तुमची बॅच असेल सकाळची 5ची 8ची त्याचबरोबर 10ची 12ची 2ची जे काही तुमची बॅच आहे आपण किती वाजता ग्राउंडच्या अंदर गेलो पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुकाने करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि तुमची जे काही बॅच आहे तुम्ही समजून द्या ज्या काही बॅचमध्ये तुम्ही गेले तर बाहेर किती वाजता तुम्ही गेटच्या बाहेर किती वाजता येणार आहे, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। 1600 मीटर रनिंगसाठी 400 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे हा कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर या ठिकाणी स्पाइक बूट अलाउड आहे काय, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, घड्याळ कोणती त्या ठिकाणी लागत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर जे गोळा फेकचं कशा प्रकारे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आज 15 फेब्रुवारीला सीपी मुंबई ग्राउंडचा मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल ग्राउंडच्या अंदरची सर्व माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिले जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो, कारण की भरपूर विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माहीत नाही। सर्वात अगोदर आपल्याला यायचं CSMT रेल्वे स्टेशनवर येतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। इथं आल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लोकलची तिकीट आपल्याला फाळायची आहे घाटकोपरची 10-20 रुपये 30-20 रुपये तिकीट आहे, 10-20 रुपये ठीक आहे। घाटकोपरला आल्यानंतर घाटकोपरवरून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपर मेट्रो रेल्वे त्या ठिकाणी आहे तर आपल्याला घाटकोपर मेट्रो रेल्वेपाशी जायचं आहे आणि तिथंच आहे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मरोळ नाक्याची जे विद्यार्थी मित्रांनो तिकीट फाळायचे 20 रुपयाची तिकीट आहे, 5 मिनिटाचा रस्ता आहे। तिकीट फाळल्यानंतर डायरेक्ट आपण त्या मरोळ नाकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे मेट्रोनं। मरोळ नाकाच्या खाली तुम्हाला उतरायचं आहे, मरोळ नाकाच्या समोर जे विद्यार्थी मित्रांनो सरळ जायचं आहे आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ग्राउंड आहे आणि ऑटोवाले तिथले भरपूर लूटटेक मी तुम्हाला सांगून देतो, कारण की मी स्वतः त्या ठिकाणी आजमावलं आहे। 100 रुपये 80 रुपये असे पैसे त्या ठिकाणी सांगते, मीटरनं पैसे घेतो म्हणते 80 रुपये 100 रुपये असे लुटायचे काम त्या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा। त्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे तुम्ही पैदल तिथं जाऊ शकता किंवा मग तिथं जे विद्यार्थी मित्रांनो सिटी बस त्या ठिकाणी थांबते, लक्षात ठेवा। सिटी बसनं गेले चांगलं आहे, सिटी बसमध्ये फक्त 10 रुपये तिकीट आहे, लक्षात ठेवा ठीक आहे। तर त्या ठिकाणी सिटी बसच भेटणार आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पैदल जाऊ शकता किंवा सिटी बसने जाऊ शकता ठीक आहे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो राहण्याची जी व्यवस्था आहे ग्राउंडच्या समोर 150 किलोमीटर अंतरावर म्हणजे 100 ते 150 मीटर अंतरावर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी राम मंदिर आहे, तिथं राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वांसाठी आणि त्याच्या बाजूने जे विद्यार्थी मित्रांनो जेवण सुद्धा तुम्हाला 60 रुपयात भेटते, रोडावरच त्या ठिकाणी आहे जेवणाचा स्टॉल ठीक आहे। 60 रुपयात तुमचं जेवण त्या ठिकाणी होऊन जाणार आहे, चांगल्या पद्धतीने आपलं त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे। आज ग्राउंड कशा प्रकारे झालं 15 फेब्रुवारीला, तर सर्वात पहिले गोष्ट आपल्याला एक लक्षात ठेवाय, भरपूर विद्यार्थी काय करत आहे आता समजून द्या तुमच्या जे हॉल तिकीटवर जे रिपोर्टिंग टाईम आहे तुमचा जर समजा दुपारचा 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे आणि तुम्ही सकाळी त्या ठिकाणी 5 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले, रांगेमध्ये तर तुम्ही लागसान जेव्हा तुम्ही गेटच्या अंदर जाताल तर त्या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट चेक करते आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर केलं जाते, लक्षात ठेवा। कारण की तुमचा जो रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचत आहे, एवढ्या लवकर आपल्याला जायचं नाही, लक्षात ठेवा। कारण की त्यांचे पण काही नियम आहे, त्यांना पण नियम काही फॉलो करावे लागते ठीक आहे। तुमचा जे काही ग्राउंडचा टायमिंग आहे त्याच्या 1-2 घंटे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता ठीक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। 2 घंटे लेट जरी तुम्ही झाले तरी ते घेते, लक्षात ठेवा ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, जो काही तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या 1 घंटा अगोदर किंवा 2 घंटा अगोदर किंवा जो रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमिंगला गेले तर चालते ठीक आहे। तर सर्वात अगोदर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना सर्वात अगोदर त्या ठिकाणी बॅगा काढायला लावत आहे। बॅगा काढल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट आपल्याला 2च न्यायचे, मोबाईल वगैरे सगळं बॅगेत ठेवायचं आहे। डॉक्युमेंट फक्त त्या ठिकाणी आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2च डॉक्युमेंट न्या, ओरिजिनल आधार कार्ड न्या फक्त ठीक आहे। एक वेळा आणि त्याचबरोबर फोटो न्या, 2 फोटो न्या, एकच फोटो लागते, 2 फोटो राहू द्या पडले ठीक आहे। तर हे काही घेतल्यानंतर तुम्हाला जे ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी जे एंट्री दिल्या जाते, एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी पेंडॉल आहे, पेंडॉलमध्ये 50 मुलांना बसून ठेवलं जाते। त्यानंतर आणखीन समोर त्या ठिकाणी जे पाठवलं जाते, तर ग्राउंडच्या अंदर नाही निदान भरपूर म्हणजे तास बसून ठेवलं जाते, 5 ते 8 घंटे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवून देते, म्हणजे कमीत कमी
आणि त्याचबरोबर तुम्हाला चूक कोणतरी करायची आहे तर तुम्ही जेवण करून जा तिथं. मी तुम्हाला एक सांगून देतो, एक सजेशन देतो, जेवण करून जा किंवा फळ फ्रूट खाऊनच तुम्ही जा तिथं, ठीक आहे. आणि हे घड्याळ अलाउड नाही, घड्याळ ग्राउंडच्या अंदर नेऊ देत नाही, एक लक्षात ठेवा. तुम्ही जेवसान पोटामध्ये तुमच्या जर असाल तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये ताकद राहते, एक लक्षात ठेवा. शरीरामध्ये जर काहीच नसलं, अन्न नसलं, गोळा फेकला ताकद लागते, 100 मीटर मारायला ताकद लागते, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग मारायला पण ताकद पाहिजे, ठीक आहे. तर जेवण तुम्ही करू शकता सकाळी किंवा फळ फ्रूट तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे. तर या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचा. काय काय विद्यार्थ्याला फल फ्रूट सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर देऊन नाही राहिले, एक लक्षात ठेवा. तर अगोदरच खाऊन घ्यायचं, पोटात आपल्या राहिलं पाहिजे. तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर तिथं स्टार्टिंगला आपलं जे विद्यार्थी मित्रांनो ओळखपत्र त्यांना दाखवावं लागते आणि त्याचबरोबर आपली सिग्नेचर घेते आणि आपला एक फोटो त्या ठिकाणी मागितला जात आहे. तिथं आपलं चिपकवलं जाते फोटो चिपकवल्यानंतर दुसऱ्या साईड आणि आपल्याजवळ एक प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी लिहून घेतलं जाते, आपलं नाव वगैरे आणि तारीख एवढं काही, आणि त्याचबरोबर आपला ॲप्लिकेशन नंबर त्यावर लिहावं लागते. हे काही लिहिल्यानंतर आपल्याला आणखी समोर पाठवलं जाते. त्या ठिकाणी उंची छाती वजन मोजले जाते. तर उंची आपली 165 सेंटीमीटर पाहिजे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, आणि ते आपल्या मशीनमध्ये दाखवते आपली उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे. हे काही झाल्यानंतर आपल्याला आणखीन समोर त्या ठिकाणी पाठवते. तोपर्यंत आपल्याला बाथरूमला जाऊ देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे काही दाखवल्यानंतर आणखीन आपल्याला समोर जे विद्यार्थी मित्रांनो एका पेंडॉलमध्ये बसवले जाते आणि तिथं आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते आणि त्याचबरोबर दोन्ही पायाला चिप लावून दिलं जाते. चिप लावल्यानंतर आणखीन आपल्याला एका हॉलमध्ये पाठवलं जाते आणि हॉलमध्ये जे आपलं बायोमेट्रिकची प्रोसेस होते, आपला त्या ठिकाणी थंब वगैरे घेतलं जाते, थंब घेतल्यानंतर आपला फोटो त्या ठिकाणी काढला जाते आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन समोर पाठवलं जाते आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो एका पेंडॉलमध्ये 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी केली जाते आणि ती बॅच एका पोलीसवाल्याजवळ आणि एका पोलिशनवाल्याजवळ, म्हणजे हे दोघं जण आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो इव्हेंटसाठी नेते. तर पहिला जो त्या ठिकाणी होता आहे तर तो होता 100 मीटर रनिंग. लगेच त्या ठिकाणी 100 मीटर घेता, 100 मीटरला 3 पोरं रनिंगसाठी सोडून राहिले. मातीचा आहे, तिथली जी सिस्टीम आहे, तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो शिट्टी वाजवल्याबरोबर त्या ठिकाणी स्टार्ट होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे 100 मीटर आहे. 100 मीटर झाल्यानंतर लगेच दुसरा जो इव्हेंट आहे तर तो 1600 मीटर होत आहे, म्हणजे लगेच 5 मिनिटात, जसं 100 मीटर झालं, 100 मीटर झाल्यावर लगेच 1600 मीटर होत आहे. 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो 50 पोरं ते सोडून राहिले. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला चूक कोणती करायची तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ते जे ट्रॅक आहे काठानं जर तुम्ही धावसान ट्रॅकच्या तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि तुम्ही जर काठाच्या बाहेरून धावसान तर मग तो 500 मीटरचा ट्रॅक होणार आहे. तर आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चूक कोणती करायची आहे, ट्रॅकच्या बाहेरून आपल्याला धावायचं नाही, ट्रॅकच्या अंदरून धावा. जेवढं ट्रॅकच्या अंदरून कमी धावसान तेवढं जे विद्यार्थी मित्रांनो टायमिंग कमी येणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क भेटणार आहे. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढा टायमिंग जास्त होणार आहे, तेवढं अंतर वाढणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला ट्रॅकच्या अंदरून मारायचे आहे. 50 पोरं सोडून राहिले आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडा ब्रेक भेटते आपल्याला आणि नंतर गोळा फेकचा प्रोसेस आहे. 50 मुलांचं गोळा फेक त्या ठिकाणी होता, एक लक्षात ठेवा आपल्या बॅचच्या, ठीक आहे. तर तुम्ही जर समजा सकाळी 7 वाजता जर ग्राउंडच्या अंदर गेले किंवा 8 वाजता जरी ग्राउंडच्या अंदर गेले तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो रात्री 7 वाजता 8 वाजता तुम्ही गेटच्या बाहेर निघता, म्हणजे सहसा 10-12 घंटे ग्राउंडच्या अंदर आपण त्या ठिकाणी राहा लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी स्पाइक बूट अलाउड नाही, जे 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड त्या ठिकाणी नाही आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया, अशा प्रकारे आज ग्राउंड झाला आणि मुलांना जे कमी मार्क्स पडून राहिले 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडून राहिले आणि गोळाफेकमध्ये कमी मार्क्स भेटून राहिले, ठीक आहे. अशा प्रकारे ग्राउंड झालं CP मुंबईचा मरोळ या ठिकाणी. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देता येणार आहे. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय